हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आज खूप दिवसांनी मी चालली आहे शॉपिंग करायला. त्याचं कारण आहे महत्त्वाचं. ते म्हणजे माझी आई एका ठिकाणी चालली आहे. ती कुठे चालली आहे, ती कशी चालली आहे हे मी तुम्हाला सांगेनच हळूहळू. पण तिच्यासाठी काही मला वस्तू विकत घ्यायच्या आहेत. तिच्यासाठी पर्स घ्यायची आहे आणि अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून मी शॉपिंगला चाललेली आहे ठाण्याला. सो ती आपण शॉपिंग करूयात. चला माझ्यासोबत शॉपिंग करायला. चला. खरं तर तिच्यासाठी पर्स पण घ्यायची आहे, मला वॉलेटसुद्धा घ्यायचा आहे आणि एक मोठी बॅग पण घ्यायची आहे. पण बघू आता मोठी बॅग कशी मिळते ती, कारण तिच्याही आवडीची घेणं गरजेचं आहे. बघूयात. चल. हे जे तुम्हाला दिसतंय ते ठाणे स्टेशनचं मार्केट आहे आणि इथे आज मी शॉपिंग करायचं ठरवलं. पण स्टेशन जवळच्या गावदेवी मंदिराच्या इथे एक बॅगेचं दुकान आहे आणि जिथून मी बऱ्याच वेळा बॅग्स घेतलेल्या होत्या, तर तिथे मी जायचं ठरवलं. तर चला. पर्स का थोड़ा ज़्यादा कपड़े चाहिए उसको, थोड़ा सा बड़ा. हाँ हाँ, वो ग्रीन दिखाओ ना. मी जसं म्हणाले होते तसं मी शॉपिंगला आलेली आहे आणि माझं बऱ्यापैकी शॉपिंग झालं आहे. आईसाठी 2 महत्त्वाच्या वस्तू घेतलेल्या आहेत मी, त्या मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतेच. पण भूक लागली आहे, त्यामुळे पहिल्यांदा मी आलेली आहे ते एवन ज्यूस सेंटर आणि त्यानंतर ठाण्यामधलं फेमस असलेलं बाबा फालुदा, तिथे मी आली आणि आता मी फालुदाची ऑर्डर देईल आतमध्ये जाऊन. सो फालुदा ट्रीट करणार आहे मी आज स्वतःला. सो चला फालुदा खाऊयात. तर मी आता एवन ज्यूस सेंटरमध्ये आली आहे आणि मी चिकू मिल्कशेक असं पिते आहे. सो
आता इकडची फंक्शन किती आहे तो झाल्यानंतर मी बाजूला जाऊन बाबा फालुदामध्ये बाबा फालुदाचा स्पेशल फालुदा खाण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हालाही दाखवेन. तर हे आहे बाबा फालुदा आणि आता मी इथे जाते फालुदा खाण्यासाठी. तर ही मलाई कुल्फी घेतलेली आहे. खरं तर बाबा फालुदा स्पेशल घेणार होते, पण तो खूप जास्त मोठा होता आणि तो मला एकटीला संपला नसता, म्हणून मग मी ही घेतली आहे मलाई कुल्फी खायला. खाऊयात आपण. तर ही आहे तलावपाळी आणि ही ठाण्यामध्ये फेमस आहे. पण या तलावपाळीला काहीतरी वेगळं नाव आहे जे तुम्हाला जर मला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ना इथे जवळच गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि हे ते सुंदर असं मंदिर आहे. The next day. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही म्हणाल अरे बापरे असं आरशातून का ब्लॉग करते. तर मी आली आज सेटवर आणि माझी शूट आहे. आता वाजले 8:10. लवकर पोचले, 8:30चा पण टाईम आहे. पण पहिला सीन आहे मामांसोबतचा आणि मग कधी कधी ट्रॅफिक लागतं, मग ते लेट यायला बरोबर नाही वाटत. सो मी लवकर आले. ते म्हटलं तोपर्यंत तुमच्याशी गप्पा माराव्यात. आता आल्यानंतर सगळ्यांची खूप गडबड असते कारण सेटवरती पहिला सीन असल्यानंतर कोणते सीन लागले, कोणते कॉस्ट्युम्स आहेत, मग मेकअप, हेअर, अशी खूप गडबड असते. नंतर जरा सेट होतो. तर आता मेकअप दादा येतील. मी माझाच मेकअप करते त्यामुळे पण ते आल्यानंतर थोडं काही सामान लागतं मला. मग मी मेकअप करेन, मग पटकन सीन करेन आणि त्यानंतर मला जायचं आहे पुण्याला. त्यामुळे माझा आज पहिला सीन आहे. आज एकच सीन आहे माझा, त्यामुळे पटकन मस्त शूट करते मामांसोबत. आणि खरं तर मला भूक लागली आहे, त्यांना नाश्ता करायचा होता पण विसरले मी. पण माझ्याकडे आहे आता तुम्हाला दिसत असेल काजू बदाम आहेत माझ्याकडे, ते मी घेऊन फिरते. म्हणजे अगदीच जर भूक लागली तर हे खाता येतं. मी खाते ते मगाचपासून थोडंसं. खरं तर मला तुम्हाला सेट टूर करायची आहे आणि ती मी लवकरच करेन, म्हणजे तुम्हाला कळेल की आमचा सेट कसा असतो ते. आणि शूटिंगच्या वेळेस तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर असं आहे. आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मी पुण्याला का चालली आहे, तर जर्नीमध्ये मी तुम्हाला अर्थात सांगत जाईन. सॉरी मी खात बोलते, पण मी जर्नीमध्ये सांगेनच तुम्हाला. आईसाठी मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्याही तुम्हाला दाखवायच्या राहिल्यात. तर त्या मी पुण्यात गेल्यानंतर आईला देताना तिची रिॲक्शन पण शूट करेल आणि तिला ते आवडते की नाही हेही मला कळेल. सो आपण भेटूया. चला, मी आता पटकन मेकअप करते. आमचे मेकअप दादा पण आलेले आहे. पटकन मेकअप करते. मी अशी लाल लाल दिसत असेल. मी आता हे जे लाल लावलं ते कन्सिलर होतं, कारण कधी कधी डोळ्यांच्या खाली काळं असतं ह्या बाजूला, तर ते कॅमेरावर अगदी प्रकर्षाने दिसून येतं, त्यासाठी हे आहे. आणि आता मी लावते आहे बेस, म्हणजे फाउंडेशन. मी लिक्विड फाउंडेशन वापरते. मी अगदी सुरुवातीला वेगळा जेव्हा क्रॅलॉनचा मी वापरायचा आहे तर तेव्हा तो मी बोटाने ब्लेंड करायचा आहे, कधी कधी स्पंजनी, पण आता लिक्विड ब्रशनी यूज करते.
हे नूर ही हेअर बनवते माझं. हाँ निकाल दे. आपका और एक रबर बैंड है यहाँ पे. वाइट और पिंक रहेगा. हाँ ये आपका ही है. और जाते वक्त जाते वक्त येलो ड्रेस है मैम आज आपका. नया है मतलब कंटिन्यूटी नहीं है. नहीं है. येलो है तो मतलब कंटिन्यूटी नहीं है. हाय नील. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा नील आहे. ये तरी. हा खूप छान मेकअप करतो. माझा नाही केला अजून कारण देत नाही. पण एकदा करशील ना नील माझा मेकअप. हाँ करूँगा ना. जब फर्स्ट वाला सीन नहीं होगा तब. ठीक. अरे नाही हा तुझ्याशी मराठीत बोलायचं नाही का. चालेल. मला मराठी पण येते. मराठी पण येते जास्त येत नाही. पण तू प्रयत्न चांगला करतोस. हां. येते हळूहळू. हळू. आता नूरला शिकवायचा ना. नूर कर कर तू कर. काय प्रॉब्लेम. पता है आप जिस दिन नहीं आते हो ना ये आके पूछते हर्षाली हर्षाली पूछती है क्या? शपाली मम्मी है क्या. क्यूट. बहुत क्यूट है. मुझे बहुत अच्छा. वो तो सगळं सगळं येतं तर चालू झालं. अच्छा म्हणजे हे खरं नाहीये. तूने जो बोला अरे यार. तसं नाही है. सच है. उसने बोली है ऐसा मेरे को. नहीं ये बात सही है. ये कोई झूठ बात नहीं है. मी सही. विचारते त्यांना. कितना मस्त एक्टिंग करती है. मुझे हाँ बहुत मला आवडतं. वो डायरेक्ट वन टेक में खत्म हो जाता है. तो रात में रहना चाहिए शेफाली मैम का. बस आए और फटाक से खट करके हे चले हे गए. हे असं नाही बोलली. मुद्दाम रात्री नाही, नाही, ठेवायचं नाही, माझं. सच में I saw it. हे रात्रीचं असं नाही बोलली पण मला काम खूप आवडतं ते आहे. नहीं मैम जैसे अभी आपका रात में सीन रहता है ना आप आते हो एक शॉट में बस खत्म डायरेक्ट पैकअप. हाँ भूल गए सॉरी वापस. कोई वापस. आया है क्या? नाही. कोई नहीं आया है. तो वो और वो जो मैम आते हैं वो आपका जो क्या है मम्मी. ना नाही, सास. सास. मम्मी मम्मी सास है. सास. तो और वो आपके सगे भाई दिखाए हैं. हाँ वो जो है. हाँ वो दिखाया था. हाँ तो वो मतलब आप लोग बहुत जल्दी फटाफट कर लेते हैं. ये बहन अभी तो मैं आई हूँ. मैं कुछ भी नहीं यूज़ की. डायरेक्ट मैम के पास आई हूँ. मैं ये ट्राई कर रही हूँ. देखती हूँ कैसा लगेगा. अच्छा लग रहा है. मैम को लगना चाहिए अच्छा. इधर नहीं. अरे यार है ना हर्षाली आणि नूर
तुम्हाला ना एक नवीन हेअरस्टाईल सांगायची आहे. अशीच सागर चोटीवाली आहे. बताओ. नाही अभि नाही. मिडल जब time पार्टिशन लगा. करून ते हे करतात ते का? नाही ती वेगळीच आहे. ही सागर चोटी तशी येते आणि सोप्या पद्धतीने येते. ते मी नंतर दाखवेन, आज नको. मैं खोल दी ये बाल, आप दिखा रहे थे तो. मैंने कब बोला अभी दिखा रही हूँ. सॉरी. इतना अच्छा की थी मैम मैं. सॉरी. मैं बाद में बोली. आज फर्स्ट सीन है ना, तो टाइम नहीं है ज्यादा. वापिस से सॉरी. शैली को देखो यार, किसका कितने. अरे यार हर्षली, या तू माझ्या ब्लॉग मध्ये नाही आलीस. इकडे अगं छान दिसतोय तुला तो. तर ही हर्षाली, ही पण माझे हेअर बनवते आणि खूप छान छान. कधी कधी ती मला मेकअपचं पण छान सांगते काहीतरी. हे थोडंसं कमी करूया, हे थोडंसं जास्त करूया. एक बार ट्राई करो, अच्छा है. मैं तो थोड़ा इडली ऐसे ऊपर नहीं लगाते खाता हूँ हैं. ना, हाँ, मुझे हाँ. नहीं पता इडली के बारे में. लाव. चश्मा. लाय का तू. अच्छा sorry. मैं नहीं खाता हूँ इडली. दिखता है मेरे को विदाउट चश्मा भी, ऐसा नहीं बोल ये रहे. खा लो इसीलिए ऐसे. तो बोली. छान वाटतंय. मस्त दिसतोय. हो गया. अब आ जाएंगे आपको बुलाने मैम. शेफाली मैम रेडी. शेफाली मैम रेडी आहे. स्क्रिप्टच नाही दिलाय. गुड मॉर्निंग सर. ओ माय गॉड बाबा. आज म्हटलं सुरुवात माझ्यापासून नाही. माझा ये दिसला पाहिजेस तू पण. हा केतन जो भयंकर. अरे थांब, तुझं त्रास देतो कौतुक करू देत मी नाही. तुला त्रास देतो. खूप भांडण. चांगला मुलगा आहे जो स्क्रिप्ट देतो. जो अजूनही नाही दिली आहे पण देतो. लवकर देतो. अरे देतो. तर अशा तऱ्हेने माझा मेकअप हेअर असं चालूच होतं. दोघीही हेअर म्हणजे नूर आणि हर्षाली माझे हेअर करत होती. खरंच खूप छान सगळी माणसं आहेत सेटवरची. आणि मेकअप हेअर डिपार्टमेंटमधले तर प्रत्येकजण खूप मनापासून त्यांचं काम करत असतात. आणि मला पण त्यांच्याबरोबर काम करायला, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला खरंच खूप मज्जा येते. खूप जास्त. देव पण असा का निष्ठुर वागतो ना, मला खरंच काही कळत नाही. म्हणजे बघ ना, अमितचं घर सोडून जाणं, अनिशचं घर सोडून जाणं, वेणू वहिनींचं जाणं, मग अमित आणि पल्लवीचं कायमचं हे जग सोडून जाणं, आणि अनिशनी परत घर सोडून जाणं. पण बाबा मुलं येतील परत आम्हाला. मग निदान इरा तरी येत जात राहील. नाही, आता हे रिकामी पण रिकामी पाठी खरंच आहे म्हणा. नातवंडां म्हणजे दुधावरची साय असतात. आणि अशोक काका त्या माणसांसाठी असुसलेले होते. हो, पण तो हे कुणाला बोलूनही दाखवत नव्हता. एकमेव पल्लवी अशी होती की ती त्याला समजून घ्यायची, बाकी कोणी नाही. वैदींच्या जाण्यानंतर तर त्याने जास्तच केला. आपल्या माणसांना गमवायचं. हो, आणि आपल्या माणसांना जीव लावण्याचं. आता या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरतात. आणि अशा पद्धतीने आमचा हा सीन चालू होता. माझा हा क्लोज इथे चालू होता. बाबांचा क्लोज आधीच झालेला होता आणि हा सीन डन झाला. सो फायनली माझं पॅकअप झालं होतं. आता आम्ही ना हाय, तर माझं पॅकअप झालं आहे आणि आता मी निघाले आहे पुण्याला जायला.
माझ्या रिक्षाने नाही. मी आज कारने पुण्याला नाही जायचं ठरवलं आहे कारण माझा पायही खूप दुखतो आहे. तर त्यामुळे मी शिवनेरीने जाईल पुण्याला. तर मी आता शिवनेरीच्या स्टॉपच्या ठिकाणी चालली आहे. ॲक्च्युली उद्या लगेच परत यायचं आहे कारण शूट आहे म्हणून. त्यामुळे एका दिवसासाठी अगदीच ते चालवायचं होतं. माझा पाय हल्ली इतका दुखतो त्यामुळे मी असं समजते की त्यापेक्षा शिवनेरीने गेलं बरं आहे. त्यामुळे चालली मी आता शिवनेरीच्या स्टॉपसाठी. चला शिवनेरीचं गावा.